मित्रांनो नमस्कार. आज आपण अशा फार्मच्या भेट देण्यासाठी आलेलो आहे. येथे 300 प्लस कोकऱ्यांचं नियोजन केलं जातं. मित्रांनो ह्यांची एक फार्मची ताकद आहे त्यांचं नियोजन आणि हे नियोजन त्यांना मिळालं शिक्षणात. सविस्तर आपण आज त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत कमलेश जगदाळे सर, जे की स्वतः क्लास 2 अधिकारी आहेत. सोबत आहेत त्यांचेच सहकारी मित्र. या दोघांनी उत्कृष्ट असं 300 प्लस कोकऱ्यांचा फार्म सक्सेसफुली रन करतात पाठीमागील 3 वर्षापासून. त्याच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याच्यामध्ये कशी सुसूत्रता आणली ह्या व्यवस्थापनामध्ये. विक्री व्यवस्था अतिशय मूलभूत आणि शिकण्यासारखा कमलेश सर, मला सांगा मला थोडक्यात एक सांगा आपल्या प्रेक्षकांना की आपल्या बाबतीमध्ये शिक्षणाचा अभ्यासाचा नियोजनाचा एक्झॅक्टली काय फायदा होतो? आता तुम्ही माझं नियोजन बघितलं याचे नियोजन हे सगळं समजा मला सगळी अक्कल आली किंवा मला ते आली आपण कसं करा हे सगळं अभ्यास करतो. कमलेश सर, आपण एक क्लास 2 एक जबाबदार अधिकारी आहात. मला एक प्रामाणिकपणे सांगा, हा व्यवसाय खरोखरी प्रॉफिटेबल आहे का आणि असेल तर तो कसा? आता ह्या गोष्टीला जर आहे ना आपण एक पारंपरिक सोडून जर व्यवसाय म्हणून बघितलं तर 100% आपल्याला नफा होणार. जी पारंपरिक जे समजा पहिले करायचे 10-5 घ्यायच्या वळायच्या वगैरे त्याची ना हिस्ट्री काहीच नाही मी केवढ्याला घेतोय केवढ्याला विकतोय खाद्यच खर्च किती काहीच मिळ नाही लागणार. आजोबा तेच करायचे बाप तेच पोरग पण तेच करणार. पण मी जे बघतं काय केलं समजा नोकरीसोबत एक व्यवसाय म्हणून या धंद्याकडे बघितलं. मी भांडवल पण त्या प्रमाणात लावलंय आणि नियोजन पण तुम्हाला ते सगळं दाखवलंच व्हिडिओमध्ये. माझ्याकडे अक्षरशः प्रत्येक एक 15-20 दिवसात मी बकऱ्यांचं वजन चेक करतो. बरोबर. मी मला जर वाटलं 20 दिवस झाले 25 दिवस झाले बकरं काही वाढून नाही राहिलं त्याला पटकन मार्केटला जाऊन विकून टाकायचं. कारण खरा आपला नफा तोटा आहे ना ते बकरं असतं. प्रत्येक लॉटमध्ये जर आपले 10 बकरे जर खराब निघले तर आपल्याला तो तोटा होणार. बरोबर. पण त्यासाठी आपण वेळेवर तो जो खराब माल आहे त्याला वेळेवर मार्केटला जर दाखवलं तर नफा राहणार आपल्याला. त्याच्यामुळे नियोजनच मी एवढं व्यवस्थित ठेवलंय का मी अक्षरशः ऑफिसमध्ये जर असलो आता या गोष्टी कोणाला सांगत नाही. वय माझ्यासोबतच असते. हा म्हणजे इकडे काय झालं काय नाही हा सगळं एकदम मॅनेजमेंट करतो. काम मी आतापर्यंत काहीच नाही केलं. मी कोणतं गमिल पण नाही उचलली तर. पण वय बाबती मी रात्री कुठं न येऊ जर बकरं विकले मला रात्री 1 वाजू 2 वाजू घरी जायला मी पूर्ण विषय आधी लिहिणार. बकरं विकले काय भावात गेले काय वजनाने गेले काय किलो पडले हे सगळं माझ्याकडे डाटा ठेवतो. म्हणजे आपल्या म्हणण्याप्रमाणे प्रॉफिटेबल आहे 100% नियोजन. हा नियोजन पाहिजे. जर तुम्ही नियोजन नसले तर आपल्या आसपास भरपूर शेडे बंद पडले ते पण उदाहरण सांगू शकतो तुम्हाला. म्हणजे हे जे एकदम उत्साही तरुण आहेत की ज्यांना अतिशय सोपं वाटतं की चला काय बाजारात पिल्ले घ्यायचे 3 महिन्यात सांभाळायचे आणि डबल पैशाला, असं शक्य होणार नाही. अशक्य नाही. कोणत्या वयाच्या ह्यांना किती फायबर गेलं पाहिजे, किती प्रोटीन गेलं पाहिजे, हे कधी आणलं पाहिजे, कधी विकलं पाहिजे, हे मार्केटचं ॲनालिसिस असेल, हे त्यांना वजन वाढवायचं ट्रिक असेल. त्यांच्याकडे आता तुरबोसा ते गोळा करत होते. रात्री मला सांगत होते की त्यांनी 30 लेबर दुसऱ्या गावाने आणली, तो गोळा केला. जेवण सगळं आपल्याकडे होतं लेबर. आणि ते हे सगळं जे प्लॅनिंग आहे, हे सगळं नियोजन आहे. हे मला वाटतं की नियोजन हे सगळं अभ्यासातून येतं. प्रॉफिटेबल आहे पण जे वर वाटतं इतकं नाही एवढं. जर एकदम नियोजनबद्ध केलं तर नक्कीच हे प्रॉफिटेबल आहे. हा लॉट आहे बघा 3-12चा, म्हणजे साधारण 45-50 दिवसाचा हा लॉट आहे आणि 32 संख्या आहे. तिथे 35-40 किलो वजन ह्यांना 45-50 दिवसामध्ये शक्य झालं. सरांनी जसं सांगितलं की हा घेताना किती किलो वजनाचा होता? 22-23 किलो. 22-23 म्हणजे 3-4 किलो जास्त वजनामध्ये. आणि किमतीमध्ये काय डिफरन्स राहिला त्या लॉटच्या ह्या लॉटच्या? किमतीमध्ये साधारण 800,000 रुपये ह्या बकराला जादा गेले. पण ह्या बकराला खर्च कमी झाला. म्हणजे काही बकरा आले सेट होण्यासाठी दुखणं येतं. पण वेटला बी ना समजा खुराक लगेच सेट झाले बकरा. वजनाला आज झाले 38-40 किलो त्यांची साईज झाली आज. म्हणजे मित्रांनो 2 गोष्टी लक्षात घेण्यासारख्या. एक, तुम्हाला सेट करण्यासाठीचा खर्च कमी होणार आहे जर तुम्ही योग्य वजनामध्ये खरेदी केली. दुसरी गोष्ट, त्यांच्या म्हणण्यानुसार जी गोष्ट त्यांना 60 दिवसामध्ये जे वजन मिळालं ज्या पिल्लांचं, तेच वजन त्यांच्या ह्या फार्ममध्ये 45-50 दिवसाच्या पिल्लांना मिळालं. म्हणजे 15 दिवसाचा जो तुमचा चाराचा दाण्याचा खुराकाचा खर्च आहे तो कमी झाला, प्लस सेट करण्याचा जास्तीचा खर्चही कमी झाला. हे सगळं शक्य होतं फक्त योग्य वजनाची योग्य वयाची पिल्लं जर आपण निवडू शकलो. हे नॉलेज मित्रांनो हे बाजारातले, हे एकदा कधीतरी जाऊन ह्याच्याविषयी अंदाज लावणं चुकीचे राहील. त्याला तुम्हाला सतत वारंवार बाजारामध्ये जावं लागेल, ते ॲनालिसिस करावं लागेल. हा व्यवसाय बाजारातल्या खरेदीवरती विक्रीवरती अतिशय जास्त डिपेंड आहे, हे लक्षात राहून द्या. तुम्हाला पिल्लू दाखवतो. जी शक्य गोष्ट त्यांना 60 दिवसामध्ये झाली तीच 45-50 दिवसामध्ये 38-40 किलोची पिल्लं ही योग्य वजनामध्ये जर खरेदी केली तर नक्कीच असं होतं. सर हे झालं सगळं इथपर्यंत ठीक आहे. आपण व्यवस्थित पिल्लं आणली, सेट झाली. सर्वात महत्त्वाची अडचण येते बघा ह्याच्यामध्ये की ती म्हणजे विक्री व्यवस्थापन. तर आता ही 38-40 किलोची पिल्लू आपण
एक ढोबळ मनाने सांगा की काय किमतीने खरेदी केलेला ना आता विक्री किंमत काय आहे त्याची? तर खरेदी करताना सर आपल्याला हे साधारणपणे खर्च सहित आपल्या फार्मवर येऊन 8,500 रुपयांनी पट्टी पडली होती खरेदीच्या वेळेस. बरं. आज जर मार्केटमध्ये हे बकरा आज उभा केले तर 14,000-14,500 रुपयांनी मार्केटमध्ये 14 ते 15,000 विकले जातात. 45-50 दिवसामध्ये 8-8.5 हजाराचं पिल्लू साधारण 14 ते 15,000 रुपयाला विकलं जातं. ही जी गोष्ट शक्य होती. आणि आपण हे दर आठवड्याला हे बाजारामध्ये काही ठराविक प्राणी नेतो, ठराविक आणतो, हे कसं शेड्यूल बसवलेलं असतं? तर आमचं कसं आहे, आता संख्या जास्त असल्यामुळे ना दर 8 दिवसाला 30-40-50 बकरं बाहेर निघतात, परत तेवढे ऍड बी होतात आणि पुढे माल विकण्याची पूर्ण सेटिंग आहे आमची. म्हणजे ही अशी नाही की इथं आता 300+ कोकरी आहेत, असं बिलकुल नाही की एका वेळेस 300 भरलेत आणि एका वेळेस 300 विकायच्यात. हा कन्सेप्ट एकदम चुकीचा आहे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की एका वेळेस इतकी खरेदी करायची, एका वेळेस सर्व चांगले कुठंच मिळणार नाहीत. त्यांचा कन्सेप्ट असा आहे की जर आठवड्याला जो त्यांचा बाजार आहे, म्हणजे आता ते चाकणला विकतात, तर चाकणला जर ते 50 कोकरी घेऊन गेली, तिथं ती विक्री झाली, त्याच्यातूनच काय पुन्हा खरेदी करून ते माघारी आणतात किंवा आसपासच्या बाजारामध्ये सुद्धा बघतात. सर मला चाऱ्यामध्ये सांगचाल का काय काय वापरलं जातं त्यांच्या? चाऱ्यामध्ये ना सर आता हे कांडी घास आहे, हां, त्याच्यानंतर आपलं दसरा घास पण आपण हे करतोय, मेथी घास पण आहे आणि हिरवी माकाची कुट्टी वगैरे पण वापरतो आपण. म्हणजे सगळ्या प्रकारचा दिवसातून चारा दिला जातो, सकाळी पण आणि संध्याकाळी पण. आणि सुक्या चाऱ्यामध्ये सुक्या चाऱ्यामध्ये आपल्यापाशी तुरभूस आहे तुरभूस आहे. आणि हिरवी माकाची कुट्टी गेलेली बॅगी भरलेली आपण. बरं, सुरुवातीला ज्यावेळेस आपल्या फार्ममध्ये पिल्लू येणार आहे, आता हे बघा तुम्ही ज्यावेळेस 40-50 पिल्लं खरेदी करणार आहे एका वेळेस, अशा वेळेस बऱ्याचशा वेळा 40-50 मधला आम्ही बकराला पाहिलं तरी लगेच समजत. काही डोळा जर उघडून पाहिलं ना तर व्हाईट वगैरे जर असलं समजायचं आजारी, कारण त्याचं ब्लड सर्क्युलेशन नाही होत. मित्रांनो, हा लॉट बघा 23-12चा म्हणजे हा सर्वात कमी दिवसाचा लॉट आहे. 20 दिवसाचा, 20-22 दिवसाचा, ते बी साधारण 50 दिवसाच्या आसपास, 50 दिवसाच्या आसपासचा झालेला कमी साईजमध्ये आहे बघा. पण पिल्लं तरीही बॉडी कंडिशन स्कोर चांगला आहे, मणके वगैरे चांगले असतील या पिल्लांचे. हो. मेडिकल मॅनेजमेंटमध्ये आपण तुम्हाला ते पाहताशाने लक्षात येते, पण नवीन शेतकऱ्यांनी काय असे लक्षणं ओळखू शकतात की ज्याच्यामुळे त्यांच्या लक्षात येईल की चला ही पिल्लू आपला आजारी आणि त्याला काहीतरी केलं गेलं पाहिजे? ते बकरा जरी ते आजारी बकरू असतं ते साईडला जाणार, चारा वगैरे खाणार नाही किंवा इतर पिल्लांनी इतकं चारा खाणार नाही, असं शांत असणार, मान खाली घालणार, ते लगेच जाणवतं सर. आणि मी तुम्हाला त्यांच्या फार्ममधलीच मेडिकल मॅनेजमेंट दाखवते. प्रत्येक कप्प्यामध्ये वेगवेगळ्या माहितीचे बोर्ड लिहिलेले आहेत. तसेच इथे एक छोटासा हे लावलं आहे बॉटलचं कट केलेलं, त्याच्यामध्ये थर्मामीटर टेम्पररी, ज्या पिल्लाची शंका वाटते त्याचं डिजिटल थर्मामीटरने तापमान बघायचं. चला तसंच मी तुम्हाला त्यांचं मेडिकलचं हे जे आहे ते दाखवतो, काय काय मेडिसिन वापरतात. मित्रांनो, हे बघा त्यांची स्वतंत्र खोली, ज्याच्यामध्ये त्यांचा खुराक आणि मेडिकलचा हा रॅक. मेडिकलमध्ये बघा सगळं व्यवस्थित एका जागेवरती. इमर्जन्सी कोणतंही मेडिकल लागलं, कारण त्यांच्या इथून तालुक्याचं गाव साधारणतः 20 किलोमीटर आहे, तर एका वेळेस सगळं मेडिसिन जे इमर्जन्सी आहे, जे रेग्युलर लागणार आहे ते सगळं आहे. त्याच्यामध्ये बघा ब्रुटॉन आहे, विटॅमिन सप्लिमेंट आहे, कॅल्शियम आहे, लिव्हर टॉनिक आहे, जवळजवळ सर्व प्रकारचे मेडिसिन इथं अवेलेबल आहेत. त्यांच्याकडे असणारे डॉक्टर, त्यांनी हा छान सुंदर प्रकारे रॅक सेट केलेला आहे. तेव्हा 300 पिल्लांचं नियोजन करायचं, अशी कल्पना करू शकत नाही आपण की त्यांना मेडिसिन लागणार नाही, त्यांना कुठलाही आजार होणार नाही. बिलकुल नाही, त्यांना मेडिसिन हे डेफिनेटली लागणार. आणि त्याची ही एकदम सुंदर अशी व्यवस्था ते इथं स्वतंत्र खोलीमध्ये करून ठेवली आहे. तसेच खुराकामध्ये शेंगदाणा पेंट, हा गहू, ही बारामती ॲग्रोचं गोट अँड फीड आहे आणि सरकी आहे. ह्या गोष्टी आता आपण वापरतो. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय नाही, हेच वापरतो. आणि किती प्रमाणात वापरतो ते प्रत्येक बोर्डवरती, म्हणजे साधारण 30 पिल्लांसाठी 10 ते 12 किलो हा डाएट दिवसातून एकदा, दिवसातून दोनदा दिला जातो. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. म्हणजे सकाळचा 300 ग्रॅम, संध्याकाळचा 300 ग्रॅम, ह्या हिशोबाने एकदम सुंदर प्रॉपरली नियोजन. मित्रांनो, ह्यांच्याकडे येणाऱ्या डॉक्टरांनी हा रॅक सेट केलेला आहे. मी पटकन तुम्हाला सांगतो कोणती कोणती औषधे आहेत, कशासाठी वापरली जातात. एनरोटास BH, सर्दी असेल, खोकला असेल, सुरुवातीचा ताप आहे त्यासाठी. हे 10 किलो वजनासाठी 3 ते 5 ml पाजायचं औषध आहे. रेस्टोबल, ज्यावेळेस एखादा पिल्लू जास्त दिवसाचा आजारी या जास्त ट्रेसमध्ये,
तर 20-20 ml हे रेस्टोबल टॉनिक दिलेलं उत्कृष्ट राहतं, किंवा एकदम नवीन आलेली पिल्लं आहेत त्याच्यासाठी. लिव्ह 52 लिव्हर टॉनिक आहे, भूकवाढीला वजनवाढीला चांगलं. कोलेल हे अँटीटॉक्सिन आहे, म्हणजे फूड पॉयझन असेल, पोटफुगे असेल, त्याच्यामध्ये हे वापरलं जातं. 20 ml 2-2 तासाच्या अंतराने दिलं तर ॲसिडोसिसमध्ये अतिशय चांगलं प्रभावी काम करतं. पॅरालॅक्स ॲडव्हान्स पोटफुगीमध्ये सुंदर असं औषध, हे प्रत्येकाच्या फार्मवरती असलंच पाहिजे पॅरालॅक्स ॲडव्हान्स. दुसरं आहे डोलजीव फोर्ट, हे लिव्हर टॉनिक आहे, बी कॉम्प्लेक्स आहे, फॅटी लिव्हरमध्ये अतिशय प्रभावी काम करतं. बऱ्याचशा प्रकारची टॉनिक आहे, टोनोबूस्ट आहे. दुसरं आहे लोर्निटस लिओफ्लॉक्सिन, हेही लंगचं इन्फेक्शन असेल, सर्दी असेल, खोकला असेल, तसंच कोरोनिक स्टेजचा डायरिया असेल, जुलाब, त्याच्यामध्ये हे चांगलं काम करतं. तसंच केट कप म्हणून एक काढा येतो बघा मित्रांनो, घट्ट काढा असतो, जो की खोकल्यासाठी अतिशय प्रभावी. त्याच्या जिभेवरती 1-2 बोट 2-3 दिवस लावला तर लंगचं इन्फेक्शन, खोकल्यावरती विशेष प्रभावी हा काढा. इंजेक्शनमध्ये बघूया आपण. पायरॉक्सिकॅम लॉक पेनकिलर आहे, मेलोनेक्स प्लस पेनकिलरच आहे. अँटीबायोटिकमध्ये मित्रांनो मोनोसेप आहे, डेक्झा, टायलोसिन, जे की सर्दीमध्ये, लंगच्या इन्फेक्शनमध्ये वापरलं जातं. सपोर्टेबलमध्ये येतं ट्रायबोवेट. व्यवस्थित ट्रे आहे, ट्रेमध्ये औषधं आहेत. बोलसमध्ये मेलोनेक्स प्लस बोलस आहे मित्रांनो, ही एक बोलस 10 पिल्लांमध्ये वापरली जाते सुरुवातीला आणल्या. त्याच्यानंतर स्टेक्लिन आहे, टेट्रासायक्लिन बोलस आहे, इकोटॉस आहे, हे झोबिऑन. म्हणजे हे सगळं औषधं मित्रांनो, ही सगळी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने दिली जातात. मी फक्त तुम्हाला बेसिक माहिती देतो. झोबिऑन हे कॅल्शियम हां, हे फक्त गोचिड तापासाठी वापरलं जातं. जे सर्वात जास्त वापरलं जातं त्यांच्याकडे अँटीबायोटिक ते आहे बघा, फोर्टिवेअर, एन्ड्रोफ्लॉक्सिन, मेलोनेक्स प्लस, ऑक्सी, जुलाबासाठी बायोट्रीम, वेटाल्जिन हे पेनकिलर आहे. अशी सर्व औषधाचे ऑप्शन सगळे आहेत. खाली आहेत ह्या कॅल्शियमिटा, ज्या की डायजेशन इम्प्रूव्ह करायला, कॅल्शियम डिफिशियन्सी, मिनरल डिफिशियन्सी भरून काढायला. अँटीबायोटिकमध्ये मोनोसेप आहे, म्हणजे सेप्ट्राक्झन, आणि त्याच्या पुढलं जे की कमी वेळा वापरलं जातं एक्सेप्ट सेप्टिफोर. ह्याच्यानंतर म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त काही म्हणजे इथपर्यंत पण जावं लागत नाही. एन्ड्रोफ्लॉक्सिन किंवा मोनोसेप ह्या 2मध्ये रिकव्हरी चांगली मिळते. सर मला तसंच एक सांगा की ह्या व्यवसायामध्ये आजपर्यंत मी सर्वात जास्त भेडसावणारी अडचण बघितली की ते लोकांना योग्य किमतीचा माल योग्य पैशामध्ये मिळत नाही. दुसरी गोष्ट विक्री करतानाही तीच अडचण येते. तर अशा लोकांसाठी, अशा नवीन होतकरू तरुणांसाठी आपण काय करू शकता? सर आता कसं आहे, आता बरेचसे फार्मवाले माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पण आहे, छोटे त्यांना आपण माल घेऊन बी देतो एक विश्वासाने, आणि त्यांचा माल आपण सेल पण करून देतो. मला सांगा, आपण हे कोणत्या बाजारामध्ये असता? लोणीमध्ये असतो, घोडेगाव आहे, चाकण आहे, बडोदे, साईखेडा आहे, हे आपले प्रॉपर बाजार आपण कंटिन्यू असतो. मित्रांनो, ह्या बाजाराच्या आसपास ज्यांना शक्य आहे त्यांना एकदा सरांचा नंबर देतो स्क्रीनवरती, नंबरवरती कॉन्टॅक्ट करून एकदा त्यांच्याशी भेट घेऊन जर तुम्हाला माल पाहिजे असेल किंवा द्यायचा असेल तर एकदा नक्की संपर्क करू शकता. नक्कीच सर त्या दृष्टीने तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्या दृष्टीने तुमचे ते स्वतः फार्मर आहेत, ते काय म्हणजे नुसतं बाजारच करतात असं बिलकुल समजू नका. छोटे मोठे 5-50 फार्म त्यांनी सेट करून दिलेले आहेत, त्यांच्या कोणते माल घेतात, त्यांचा घेऊन देतात, विक्री करून देतात. त्यामुळे ह्या गोष्टीत नक्कीच मदत होईल. स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.